चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आणि सोपा आहे। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं यथार्थ वर्णन करत आहेत। विठाला विठाला अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा। तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, पंचम दिनी अखंड हरिनाम सप्ताह, आणि मला असं वाटतं 51 कुंडात्मक महायज्ञ सोहळा आणि त्यामधील ही सेवा माझ्या वाट्याला आलेली चंपाषष्ठी निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे। आमच्या बाबांनी नियोजन एवढं गोड केलंय, वातावरण एवढं सुंदर आहे, कार्यक्रमाची प्रसन्नता, मंडपाचा देखावा, तुम्हाला कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये, परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये, जिल्ह्यातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये। नियोजन एवढं गोड आहे, मार्गदर्शक एवढे गोड आहे की थंडीला सुद्धा कीर्तन ऐकायची इच्छा झाली म्हणून थंडी वाढली, बरोबर आहे का नाही? खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलेलं आहे। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। पहिला तर प्रश्न असा आहे, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाकडून काही उत्सव जीवनामध्ये घडलेच पाहिजेत महाराज, थोडं लक्ष देऊन ऐका। आजचा पहिला दिवस आहे महाराज कीर्तनाचा, बरोबर आहे का नाही? बरेचसे लोक पहिल्या दिवशी कीर्तन घेत नाही समाधान दादा, याचं कारण असं आहे, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं पहिल्या दिवशी कीर्तन रंगत नाही, कीर्तन पडतं, आपल्या जीवनात रंगण पडणं कधी माहीतच नाही महाराज। लोक येडे काही म्हणतात, आपले भाऊ लोक ते म्हणतात महाराज पक्वाजाने माझं कीर्तन पाडलं, काही काही तर माझे म्हणतात गायकानं माझं कीर्तन पाडलं। तू एवढा कच्चा कीर्तनकार आहे की गायकाने पक्वाजाने तुझं कीर्तन पाडावं? नाही, माफी मागून खंडोबरायच्या दरबारात तुम्हाला सांगतो, कोणाचं कीर्तन रंगतही नाही आणि कोणाचं कीर्तन पडत नाही। कीर्तन ही साक्षात पांडुरंगाची सेवा आहे महाराज, बरोबर आहे का नाही? ती ज्यावेळेस वातावरण अनुकूल असेल त्यावेळेस वातावरण सुंदर होतं। कधी कधी जागेचंही महत्व असतं महाराज, कधी कधी लग्नाच्या मंडपामध्ये कीर्तन करावं लागतं। आता तिथं सगळे पहिलेच बेवडे येऊन जायला असतात, तिथं कोणीही कीर्तनकार ठेवा तुम्ही, कीर्तन रंगतच नाही मंगल कार्यालयामध्ये। याचं कारण त्या जागेचे संस्कार कसे असतात, लग्नाचे असतात। ही पवित्र जागा आहे आणि पवित्र तर पहिली होतीच, आता यज्ञ होणार आहे म्हणल्यानंतर अजून पवित्र झाली। विठाला विठाला मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत, प्रामुख्याने लक्ष देऊन ऐका बरं। मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजे, त्यामधला पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा, पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा आणि दुसरा उत्सव घडला पाहिजे साधूचा। मी नेहमी कीर्तनातून सांगतो, हल्ली लोक देवाचेही उत्सव करत नाही, हल्ली लोक साधूचेही उत्सव करत नाही, हल्ली लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली आहे महाराज। 90 वर्षाच्या डंगऱ्या म्हाताऱ्यांना सुद्धा असं वाटतं माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे, आणि कीर्तनकारानं माझं वर्णन केलं, यानं काय बोंब पाडलेली असते संसारामध्ये, अख्खं घर याला वैतागलेलं असतं आणि कीर्तनकार कीर्तनातून सांगतो याच्यासारखा माणूस नाही। अरे किती खोटं आहे महाराज, खरं सांगू का, अवघड आहे। माणसाने कीर्तनकाराने कीर्तनातून माणसाचं वर्णन करावं एवढा माणूस या जगात नाहीये महाराज कोणी। एक तर कीर्तनामध्ये साधूचं वर्णन झालं पाहिजे, एक नाही तर कीर्तनामध्ये देवाचं वर्णन झालं पाहिजे, 2 नाही तर कीर्तनामध्ये हरिभक्ताचं नाही तर क्रांतिकाराचं वर्णन झालं पाहिजे, 3। पहिला उत्सव देवाचा का करायचा, कारण की जेने हा जीव दिला दान तयाचे करीना जगा जीवन नारायण गायीन गुण तयाचे। ज्या विश्वमालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जन्माला घातलंय, त्या विश्वमालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, 1। आपण रामनवमी साजरी करतोय, 2। आपण दत्त जयंती साजरी करतोय, 3। आपण वामन जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय। का? देवाचा उत्सव करणं हे तुमचं कर्तव्य नसून देवाचा उत्सव करणं हा तुमचा आणि माझा धर्म आहे। विठाला जर नाही देवाचा
उत्सव तुमच्याही जीवनामध्ये घडला नाही, देवाचा उत्सव माझ्या जीवनामध्ये घडला तर चालेल गड्यानो, पण साधूचा उत्सव तर तुमच्याही जीवनामध्ये घडला पाहिजेत आणि साधूचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये घडला पाहिजेत. का? देवाचं हृदय म्हणजे साधू आहे. देवाचं हृदय. अरे एखाद्या मायमाऊलीला तुम्ही जेवायला बोलवलं, ओ आई आमच्या घरी खूप मोठी महापंगत आहे आणि तुम्ही जेवायला या, आणि ती जेवायला येत असताना तिनं तिचं 4 वर्षाचं लेकरू घेऊन आली. कोण घेऊन आली? 4 वर्षाचं लेकरू घेऊन आली. आणि ते लेकरू जेवायला बसल्यानंतर तिनं आईच्या सवासनी जेव घालतात बघा आपल्या तिकडे महिला मंडळीत, आणि त्या सवासनी जेव घालत असताना महिलांना नाही तर छोट्या मुलींना जेवायला बोलवतात. एक मायमाऊली सवासनी जेवण्यासाठी आली आणि तिच्या लेकराला घेऊन आली, आणि तिच्या लेकरानं महिला जेवायच्या अगोदर ते उष्ट केलं. ती घर मालकीन म्हणली, का कळत नाही का तुला? तुझ्या लेकराला समजत नाही? सोन्याचं ताट जरी भरलेलं असलं तरी त्या मायमाऊलीला गोड वाटणार नाही. याचं कारण, अरे तिचं हृदय तिचं लेकरू आहे. कोण आहे? त्या मायमाऊलीचं सर्वस्व तिचं लेकरू आहे. आणि तिच्या लेकराला जर तुम्ही घरातून वाढवून दिलं आणि तिला सांगितलं, आई गुलाबजाम घ्या ना, बासुंदी घ्या ना, ती म्हणाल ते गुलाबजाम ते बासुंदी तूच काय, मला तुझ्या घरात पाणी सुद्धा प्यायचं नाही. याच्या उलट सांगतो, त्या मायमाऊलीला नका जेव घालू आणि तिच्या लेकराला मांडीवर घ्या. तिच्या लेकराला काय करा? मांडीवर घ्या आणि तुमच्या हाताने फक्त 2 घास त्या लेकराच्या हातात तोंडात घाला. मी तुम्हाला सांगतो, त्या आईला जेवायची गरज नाही. तिच्या पोराचं पोट भरलं की त्या आईचं पोट बरोबर भरतं. बरोबर आहे का नाही? तसं साधूचा उत्सव केल्यानंतर, भक्ताचा उत्सव केल्यानंतर, संतांचा उत्सव केल्यानंतर देवाचा गदगद होतो. कबीर महाराज वर्णन करतात, किती गोडे पहा. मैं संतन को दास, किती गोडे. मैं संतन को दास, संत मेरे मुकुटमणी. अरे मी संतांचा दास आहे. संतांचा कोण आहे? मी संतांचा दास आहे, संतांचा सेवक आहे. आणि संत माझे कोण आहे? मुकुटमणी आहे. याच्याही पुढचं प्रमाण किती गोडे पहा. देव सारावे आरते. जर एखाद्या महात्म्य देवाची सेवा तुम्ही करत असाल, आरती करत असाल, आणि एखादा संत एखादा भक्त जर तुमच्या दारात आला तर देवाची पूजा बाजूला ठेवा, त्या संताची सेवा करा. ही सुद्धा देवाला काय आहे? तुका म्हणे त्यांची केली पावे सेवा. साधूची सेवा केली की देवाची सेवा करायची गरज नाही. तुम्ही पुण्यवान, ह्याची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणून तुम्ही आम्ही पुण्यवान मंडळी आहोत दादा. चंपा षष्ठी निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. अभंग अगदी गोड आहे, एकदम सोपा आहे. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं यथार्थ वर्णन करत आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतोय, लक्ष देऊन कीर्तन ऐका. ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो व्यक्ती अधिकारी असावा लागतो, 1. जो व्यक्ती वर्णन करणार आहे तोही अधिकारी असावा लागतो, 2. आणि वर्ण विषय सुद्धा अधिकारी असावा लागतो, 3. बऱ्याचशा वेळेस समाजाचा जर विचार करू गेलो तर हे 3 गुण एका ठिकाणी सापडत नाही गुरुजी. कधी कधी ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो योग्य असतो पण वर्णन करणारा वेडा असतो. कधी कधी वर्णन करणारा योग्य असतो पण ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो अयोग्य असतो. कधी कधी वर्णन करणाराही योग्य असतो
ज्याचं वर्णन करायचं तोही योग्य असतो, पण वर्ण विषय अयोग्य असतो. पण ज्ञानोबरायच्या बाबतीत जर तसं पाहायला गेलं तर हे वेगळं आहे. समाजाचा जर विचार करू गेलो तर कधी कधी इच्छा नसली तरी वर्णन करावं लागतं. सप्ताह सुरू झाला, कोणी जर 10-5 हजार रुपये दिले सप्ताहाचा देणगीदार, तर आम्ही चहा घेताना फेटा बांधताना ते लोक सांगतात, ओ ओ ओ ओ महाराज, हा जो माणूस आहे ना तो आमच्या वडनेरचा कर्ण आहे. काय म्हणतात? 11,000 लोक कर्ण करून टाकतात. कर्णासारखा दातृत्ववान या जगाच्या पाठीवर कोणी नव्हतं महाराज. कर्ण किती दातृत्ववान होता. 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ आपण. दुर्योधनाने आपल्या पत्नीला आणण्यासाठी कर्णाला पाठवलं. सोन्याचा रथ सज्ज केला. ए दुर्योधना, ए मित्र कर्णा, जा माझ्या पत्नीला घेऊन ये. सोन्याचा रथ तयार केला. कर्ण दुर्योधनाच्या पत्नीला आणण्यासाठी गेला. दुर्योधनाच्या पत्नीला रथात बसवलं आणि घेऊन येत असताना रस्ता जंगलाचा होता. घनदाट जंगल होतं. काही गोर गरीब लोक कर्णाकडे गेले. ए कर्णा जी, तुझं नाव आम्ही ऐकून आहे की तुझ्या दारात आलेला मनुष्य कधी विनमुख जात नाही, कधी खाली हाताने जात नाही. हे बघ, आता 4-5-10-15 दिवस झाले, खूप गारपीट झाली रे. अख्खं नुकसान झालं, काहीच नाहीये, खायला सुद्धा काही नाहीये, आम्हाला काहीतरी दान दे. कर्ण उदार होता. अंगावर जेवढे काही दागिने होते, अक्षरशः सोन्याचा मुकुट जो डोक्यात होता तो मुकुट देऊन टाकला. रत्नजडित गळ्यामध्ये जे अलंकार होते, जे हार होते, अंगठ्या होत्या, सर्व देऊन टाकले आणि कर्ण निघून चालला. बऱ्याचशा वेळ पुढे गेल्यानंतर परत काही जंगली लोकांनी अडवलं, कर्णा खायला काही नाही रे, काहीतरी दे. आता स्वतः जवळ जेवढं होतं तेवढं देऊन टाकलं होतं. आणि कर्णाने विचार केला, हे जर विनमुख गेले तर माझं सर्वस्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. कर्णाने क्षणाचाही विचार न करता पाठीमागं दुर्योधनाची पत्नी बसलेली होती, हात जोडले आणि दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावर जेवढे काही दागिने होते तेवढे सगळे काढून घेतले. आता महिला मंडळीला दागिने काढून घेतल्यानंतर किती राग येत असेल महाराज. महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे आपल्याला कळणारच नाही. समाधान दादा, ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशीच कळेल, तोपर्यंत कळणारच नाही महाराज. माणसाला सोनं, माणसापेक्षा आपल्या तिकडे एखादी गाय म्हैस पळायला लागली की आपण तिच्या गळ्यामध्ये लोड न देतो. काय म्हणतो त्याला? लोडनच म्हणतात. लोड न देतात एखाद्या मायमाऊलीला उभं करा आणि तिला म्हणा, आई ए माय, अगे 60 किलो सोन्याचं लोड नाही, घालती का गळ्यात? मान मोडल पण जात नाही म्हणणार नाही. एवढं सोनं आवडतं महाराज. आता पृथ्वीपेक्षा मौल्यवान वस्तू दुर्योधनाची पत्नी होती ती, आणि अंगावरचं सोनं काढून घेतल्यानंतर तळपायाच्या मस्तकात गेली, लाल बुंद झाली. जसं हस्तिनापूरमध्ये रथ गेला, रथातून खाली उतरली, थै 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 करत दुर्योधनाकडे गेली. कळत नाही का तुम्हाला? अक्कल नाही? सहज बायका अक्कल काढतो तो माणसाच्या. कोणत्या मित्राला पाठवलं होतं तुम्ही? माझ्या वडिलांनी लग्नामध्ये जे पृथ्वीपेक्षा महान दागिने केले होते, एक एक रत्न पृथ्वीतुल्य एवढं मोठं त्या रत्नाची किंमत होती, आणि त्याने ते सर्व काढलं, जंगली लोकांना देऊन टाकलं. दुर्योधनाने हात जोडले, म्हणे बरं झालं बाई तू तर घरी आली. काय म्हणलं दुर्योधन? अगं बरं झालं, कमीत कमी तू तर घरी आली. अगं वेडे, बरं झालं तुला कोणी मागितलं नाही. काय म्हणलं दुर्योधन? बरं झालं तुला कोणी मागितलं नाही, तर ह्या बाबाने तुलाही देऊन टाकलं असतं. खरं सांगा, 11,000 असं कर्णाला कोणी दातृत्वान करायचं? बऱ्याचशा वेळेस काय होतं माहितीये का, वर्णन करणारा जरी योग्य असला पण ज्याचं वर्णन करायचं तो अयोग्य असतो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सासूने जवळचं केलेलं वर्णन 100% खोटं, मित्राने मित्राचं केलेलं वर्णन 100% खोटं. तुम्ही नसताना तुमच्या माघारी तुमच्या 1 नंबर शत्रूने केलेलं वर्णन ते खरं वर्णन आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराला तुम्ही आणि मी मानतो यात नवल नाहीये. जगद्गुरु तुकोबाराला तुम्ही आणि मी दैवत मानतो यात नवल नाहीये. सर्व संत जगद्गुरु तुकोबाराचं वर्णन करत होते यातही नवल नाहीये. सर्व समाज माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या समोर नतमस्तक होतो यातही नवल नाहीये. ज्यांनी गाथा जाळण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा ज्यांनी वैर केला, सर्वात जास्त त्रास ज्या रामेश्वर भट्टाने दिला, ते रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन करत असताना किती गोड करतात. हा तुकाराम तुकाराम हो हो तुकाराम तुकाराम
नाम घेतला का प्रेम, नाम घेतला का प्रेम, नाम घेतला का प्रेम, धन्य तुकोबा धन्य तुकोबा हे जे जगद्गुरु तुकोबरायचं वर्णन केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे? एक काळ तुकोबरायचा गाथा बुडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या रामेश्वर भट्टाने तुकोबरायचं जे वर्णन केलं ते तुकोबराय नसताना तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, जडी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या, मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही, अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. दोघ जण एका गावात राहत होते. लक्ष देऊन ऐका. लहानपणापासून हाडाचं वैर होतं दोघांचं. हा त्याचं तोंड पाहत नव्हता आणि हा त्याचं तोंड पाहत नव्हता. एकूण एकाच्या लग्नाला नाही, द्वादशीच्या पंक्तीला नाही, कोणी कोणाच्या लग्नाला नाही, कधी कोणाच्या वास्तुशांतीला नाही. एवढे कट्टर वैरी. नाव जरी घेतलं एकूण एकायचं तरी दोघ जण थांबत नव्हते. आणि नेमकं जो शत्रू होता त्याच्या पोरीला पाहण्यासाठी काही पाहुणे आले आणि त्याचा जो कट्टर वैरी होता तो रस्त्याने चालू होता आणि त्याला विचारलं का ते शामराव गोमरावजी यांचं घर माहितीये का तुम्हाला? आता हा कट्टर वैरी होता. कोण होता? त्याचं नाव घेतल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जात होती. त्या शामराव गोमरावचं घर माहितीये का? हा मला काय काम आहे? काय नाही, आमचा मुलगा इंजिनियर झालेला आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आहे आणि आम्हाला त्यांच्या मुलीचा बायोडाटा मिळालाय आणि आम्ही त्यांची मुलगी पाहायला चाललोय. लक्ष देऊन ऐका बरं उदाहरण. आम्ही त्यांची मुलगी पाहायला चाललोय. त्याची तळपायाची आका मस्तकात गेली. तो सांगत होता शामराव सारखा माणूस, त्याच्यासारखा बावळट माणूस अख्ख्या जिल्ह्यात नाहीये. हार्डवेअर आहे त्याचं माझं. त्याचं नाव घेतलं तरी आंघोळ कर तुम्ही, एवढा विटाळ आहे त्याचा मला. त्याच्यासारखा वाईट माणूस आमच्या गावात नाहीये. पण खरं सांगू का, त्याची जी मुलगी आहे ना, त्या मुलगीसारखी सुंदर मुलगी आमच्या पंचक्रोशीत नाहीये. काय म्हणला तो? त्या मुलीसारखी सुंदर मुलगी आमच्या पंचक्रोशीत नाहीये. अरे घरच्यांनी मुलीचं वर्णन करणं वेगळं, नातेवाईकांनी मुलीचं वर्णन करणं वेगळं, त्यांच्या आपतेष्ट मंडळी मुलीचं वर्णन करणं वेगळं. जो हाडवैरी आहे ती मुलगी नसताना सुद्धा पाहुण्यांजवळ तिचं यथार्थ वर्णन करणं हे खरं वर्णन आहे. विठाला विठाला.